अखिल भारतीय भुईसमाज कल्याणकारी मंचचा स्तुत्य उपक्रम वधूवर परिचय पुस्तकाचे धुळे आणि शिरपूर येथे भव्य दिव्यांगात प्रकाशन. सामाजिक बांधिलकी, विवाह जुळवणीचे डिजिटल व्यासपीठ आणि समाजातील तरुणांच्या रोजगाराला गती देण्याच्या दुहेरी उद्देशाने अखिल भारतीय भुईसमाज कल्याणकारी मंच सातत्याने कार्य करत आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही भुईसमाज वधूवर परिचय PDF पुस्तकाच्या आषाढी एकादशी विशेषांक 2026 डिजिटल विशेषांकाचे शिरपूर आणि धुळे येथे विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते अत्यंत भव्य व उत्साही वातावरणात प्रकाशन करण्यात आले. मंचचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक महेंद्र खेडकर सर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा पार पडला. प्रथम सत्र शिरपूर सत्कार, संघटनात्मक बांधणी व विचारमंथन. शिरपूर येथील कार्यक्रमात मंच व फाउंडेशनचे मार्गदर्शक तसेच धुळे जिल्हा भुईसमाज सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री भाईदास भोई यांच्या शुभहस्ते या डिजिटल पुस्तकाचे अधिकृत अनावरण करण्यात आले. सामाजिक कार्याचा गौरव. या सोहळ्याचे औचित्य साधून सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिरपूर नगरपालिकेच्या नगरसेविका सौ केतकी राजेश भोई यांचा प्राध्यापक महेंद्र खेडकर सर यांच्या हस्ते विशेष सन्मान चिन्हे व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. भावी वाटचाल आणि रोजगार ध्येय. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात फाउंडेशनचे सचिव श्री रामकृष्ण मोरे यांनी मंच व फाउंडेशनच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच आगामी काळात समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मिशन व्हिजनची सविस्तर माहिती दिली. यानंतर मार्गदर्शन करताना मंचचे अध्यक्ष प्राध्यापक महेंद्र खेडकर सर म्हणाले, केवळ विवाह जमवणे हाच आमचा उद्देश नसून समाजातील सुशिक्षित व गरजू तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. समाजबांधवांनी एकत्र येऊन तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रोजगाराचे नवनवीन मार्ग निर्माण करणे काळाची गरज आहे. उपस्थित मान्यवर व समाजबांधव. या सोहळ्याला अखिल भारतीय भुई समाज सेवा संस्थेचे प्रदेश कार्याध्यक्ष CM भोई, माजी नगरसेवक व तंटामुक्त अध्यक्ष गुलाब बुधा भोई, जिल्हा उपाध्यक्ष सरलाल बुधा भोई, तरुण गर्जना वृत्तपत्राचे संपादक संतोष गंभीर भोई सर, माजी तालुकाध्यक्ष सुभाष सुकलाल भोई, रोजगार अधिकारी राजू तावडे सर, डॉक्टर गणेश घोले सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय अशोक किसन भोई, शरद दुर्लभ भोई, गणेश तमखाने, हरीश दिलीप भोई, गोलू महेंद्र भोई, कृष्णा रामा भोई, अनिल रामा भोई, विनोद दंगल भोई, फौजी, दिलीप बाबूलाल जावरे आणि संजय धुडकू भोई यांच्यासह परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. द्वितीय सत्र धुळे रोजगार मेळावा भेट आणि पुस्तकाचे अनावरण. धुळे शहरात पार पडलेल्या द्वितीय सत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या सामाजिक उपक्रमाने झाली. येथील SSVP महाविद्यालयात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राच्या वतीने आयोजित शासकीय रोजगार मेळाव्याला मंचच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष भेट दिली. धुळे जिल्हा समन्वयक प्राध्यापक प्रकाश मोरे, ज्येष्ठ समाजसेवक सतीश फुलपगारे आणि भरत फुलपगारे यांनी उपस्थित शासकीय अधिकारी आणि विविध नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधला. भोई समाजातील सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीच्या संधी कशा मिळवून देता येतील यावर सखोल व सकारात्मक चर्चा करण्यात आली. डिजिटल पुस्तकाचे अनावरण. यानंतर दुपारी महाराष्ट्र भुईसमाज सेना अध्यक्ष व मंच अधिकारी इंजिनियर रोहित शिंगाणे सर यांच्या संपर्क कार्यालयात मुख्य पुस्तक अनावरण सोहळा संपन्न झाला. भोई समाजाचे ज्येष्ठ विचारवंत, सामाजिक नेते आणि साप्ताहिक समाज सारथीचे मुख्य संपादक आदरणीय श्री ना. फुलपगारे सर यांच्या शुभहस्ते या डिजिटल पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. अनावरणानंतर उपस्थितांनी समाजाची शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी विविध विषयांवर सखोल चिंतन व चर्चा केली. बौद्धिक व सामाजिक संदेश. भोई समाजातील उपवर वधूंना योग्य जीवनसाथी मिळावा आणि समाजातील तरुण तरुणींना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्यात या दुहेरी आणि उदात्त उद्देशाने हा आषाढी एकादशी विशेषांक व विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत. अखिल भारतीय भुईसमाज कल्याणकारी मंच. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. समाजाच्या अशाच सकारात्मक घडामोडी आणि बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.